नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर अजिबात अळीजाळी न लागता वर्षभर कशाप्रकारे आपण डाळी साठवून ठेवू शकतो तेच आज आपण इथे बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे या 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. मसुराची डाळ, तूर डाळ, त्यानंतर मुगाची डाळ, ही आहे उडदाची डाळ आणि ही घेतलेली आहे चणा डाळ. तर अशा 5 प्रकारच्या मी डाळी घेतलेल्या आहेत. डाळी आणल्यानंतर त्यांना व्यवस्थित अगदी कडकडीत ऊन आपल्याला दाखवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या सगळ्या डाळींना 2 दिवस कडकडीत ऊन दाखवून घेतलं आणि चाळण लावून घेतलेली आहे. म्हणजे चाळण मारून घेऊन स्वच्छ करून घेतलेलं आहे. ज्यात काही खडा वगैरे असेल किंवा घाण असेल तर ती काढून घेतलेली आहे. तर ह्या सगळ्या डाळींमध्ये फक्त मसुराची डाळ जी आहे ना, त्याला आपल्याला फक्त 2 तासाचं ऊन दाखवायचं आहे. बाकी सगळ्या डाळींना मी 2 दिवस छान अगदी ऊन दाखवून घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपल्याला सगळ्या डाळी पॅक करून घ्यायच्या आहेत किंवा साठवून ठेवायच्या आहेत. तर इथे मी सगळ्यात प्रथम मसुराची डाळ घेतलेली आहे. तर ह्या डाळीला आपल्याला बोरीक पावडर लावून घ्यायची आहे. तर बाजारात कुठेही लगेच उपलब्ध होते ही पावडर. तर तुम्ही म्हणाल की बोरीक पावडर ही शरीरासाठी हानिकारक आहे. तर आपण प्रत्येक डाळ वापरण्याआधी ही स्वच्छ अगदी 2 ते 3 पाण्यात धुवून घेतोच ना, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. तर इथे मी थोडीशी बोरीक पावडर घेतलेली आहे. तर प्रमाण सांगायचं तर हे बघा, आपल्याला डाळीला व्यवस्थित अगदी बोरीक पावडर लागेल ना एवढ्या आपल्याला बोरीक पावडर घ्यायची आहे आणि व्यवस्थित चोळून सगळ्या डाळीला आपल्याला ही लावून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी इथे सगळ्या मसुराच्या डाळीला बोरीक पावडर लावून घेतलेली आहे. इथे मी तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळ आमच्याकडे जास्त खाल्ली जात नाही, थोडी कमीच घेतलेली आहे. तर याला देखील मी आता बोरीक पावडर लावून घेणार आहे. तर इथे बघा, व्यवस्थित अगदी त्यात खडे वगैरे असतील ना तर ते फोडून घ्यायचे डाळी आणि व्यवस्थित डाळीला ही बोरीक पावडर लावून घ्यायची आहे. तर पुढे ही डाळ आपल्याला कशा प्रकारे पॅक करून ठेवायची आहे, पिशवी कशी घ्यायची आहे, ते सगळं मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर इथे व्यवस्थित अगदी लावून घेऊयात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तूर डाळीला देखील लावून झालेली आहे. इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर याला देखील आपल्याला बोरीक पावडर लावून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने मी सगळ्या डाळींना अशा प्रकारे बोरीक पावडर लावून घेणार आहे. तर थोडी थोडी करून आपल्याला व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायची आहे. डाळ मी सगळ्या डाळी व्यवस्थित उन्हात सुकवून घेतलेल्या आहेत. तर इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, परंतु मी याला बोरीक पावडर लावणार नाही आहे, कारण मला ही चणा डाळ आता बेसनसाठी वापरायची आहे. तर 1 महिन्याचं बेसन मी आधीच करून ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 महिना जाण्या एवढं बेसन आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर मला ही डाळ वापरायची आहे 1.5 महिन्यानंतर जवळजवळ. तर त्यामुळे ही कशी डाळ टिकवून ठेवायची ते मी सांगणार आहे. जर तुम्हाला पुरणपोळी किंवा कोणत्या भाजीमध्ये वापरण्यासाठी जर डाळ घ्यायची असेल, साठवून ठेवायची असेल, तर मात्र याला बोरीक पावडर लावून ठेवायची आहे. परंतु बेसनसाठी जर तुम्ही डाळ साठवणार असाल तर त्याला बोरीक पावडर लावायची नाही आहे. तर बेसनसाठी कशी आपल्याला डाळ साठवायची ते पण मी पुढे तुम्हाला सांगेनच. तर तोवर मी आता इथे मुगाच्या डाळीला बोरीक पावडर लावून घेत आहे. तर इथे व्यवस्थित अगदी बोरीक पावडर लावून घेऊयात. तर इथे मुगाच्या डाळीला देखील बोरीक पावडर माझी लावून झालेली आहे. तर आता आपण एक एक डाळ पॅक कशी करायची ते बघायचं आहे. तर चणा डाळ सगळ्यात प्रथम आपण पॅक करून घेऊयात. तर मी इथे चणा डाळीला अजिबात बोरीक पावडर लावलेली नाही आहे, कारण मला याचं बेसन बनवायचं आहे. कारण बेसनसाठी आपण जी डाळ वापरतो ती धुवत नाही ना, त्यामुळे मी याला बोरीक पावडर नाही लावली आहे. तर इथे मी ही पिशवी घेतलेली आहे, जी डिमार्टमधून आपल्याला मिळते ना सामानासोबत, तीच ही पिशवी आहे. तर याच पिशवीतनं डाळ मी आणली होती, तर यातच मी तुम्हाला पॅक करून दाखवणार आहे. तर ही पिशवी अगदी कोरडी असणं खूप गरजेचं आहे. आपले हात देखील अगदी सुखे असले पाहिजेत, म्हणजे कुठेही हाताला किंवा पिशवीला ओलावा असला नाही पाहिजे. तर सगळ्यात प्रथम मी पिशवीमध्ये खाली तेजपत्त्याची पाने घातली आणि आता यावरती सगळी डाळ ही भरून घेतलेली आहे. डाळ भरून झाल्यानंतर वरून देखील आपल्याला तेजपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि संपूर्ण या पिशवीची हवा काढून टाकायची. म्हणजे एक्स्ट्राची काय हवा असेल ना तर ती आपल्याला घालवून घ्यायची आहे व्यवस्थित. अगदी हे बघा, मी थोडंसं फिरवून घेतलं आणि टाईट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता ही पिशवी आपल्याला घट्ट अगदी बांधून घ्यायची आहे. जितकी घट्ट आपल्याला व्यवस्थित बांधता येईल ना तेवढी बांधून घ्यायची आहे. तर मगाशी म्हणाल्याप्रमाणे माझ्याकडे आधीच जवळजवळ 1.5 महिन्याचं बेसन आहे. तर त्याच्या पुढे मी ही वापरणार आहे डाळ, म्हणून त्यामुळे मी ही डाळ या पद्धतीने पॅक केलेली आहे.
अजिबात ह्या डाळीला आता अळीजाळी लागणार नाही. तर दुसऱ्या पिशवीत मी उडदाची डाळ भरत आहे. त्यासाठी पिशवीच्या खाली मगाप्रमाणे तेजपत्ता घातलेला आहे. आता यावरती ही सगळी डाळ आता भरून घेणार आहे आणि वरून देखील तेजपत्ता घालून घेणार आहे. याच पद्धतीने मी मसूर डाळ, तूर डाळ आणि मुगाची डाळ देखील पॅक करून घेणार आहे. प्रत्येक डाळ भरताना पिशवी ही कोरडी असली पाहिजे, त्याच्या पिशवीच्या बुडाशी. आणि नंतर आपल्याला डाळ भरून झाल्यानंतर वरती देखील आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे, खाली बुडाशीही घालायचं आहे. आणि त्यानंतर घट्ट अगदी याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे, पिशवीचं घट्ट ती पिशवी बांधून घ्यायची आहे. तर या पद्धतीने ह्या सगळ्या पिशव्या मी बांधून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला ह्या स्टोअर कशा करायच्या त्या मी सांगते. ज्या डब्यामध्ये आपल्याला स्टोअर करायचे आहेत ना, तो डबा व्यवस्थित घासून तो उन्हात छान अगदी वाळवून घ्यायचा आहे, अगदी कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्या पिशव्या त्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत. तर प्रत्येक डाळ, आता मुगाची डाळ झाली, तूर डाळ झाली, मसूर डाळ आहे, ह्या सगळ्या डाळी जवळजवळ महिना ते 1.5 महिना जे मला लागणार आहेत ना, त्या मी आधीच बाजूला काढून घेतलेल्या आहेत. आणि ह्या 1.5 महिन्याच्या नंतर मला लागणाऱ्या डाळी आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत, ती कशाप्रकारे इथे साठवणार आहे ते मी दाखवलेलं आहे. तर प्रत्येक वेळेला असंच करायचं आहे. जे आपण कोणतंही सामान आणलं ना, तर जवळजवळ महिन्याभराच्या डाळी आपण आधी रोज भरतो ना, तशा भरून ठेवायच्या आहेत. तर महिन्याभरात त्यांना काहीही होत नाही. त्याच्यानंतरच्या डाळींसाठी आपल्याला हे या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. आता पुढच्या वेळेला जेव्हा आता महिन्याभरानंतर आपल्याला लागणार असतं, तेव्हा पुन्हा आपण 1 महिन्याभराच्या डाळी काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा याच पद्धतीने घट्ट अगदी बांधून व्यवस्थित आपल्याला आपले हात कोरडे असले पाहिजे याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित बांधून ते पुन्हा डब्यात आपल्याला भरून ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही जर डाळी तुमच्या स्टोअर केल्यात तर अजिबात त्यांना अळीजाळी लागणार नाही. डाळी तुमच्या छान अगदी वर्षभर टिकून राहतील. फक्त काही मगाशी सांगितल्याप्रमाणे गोष्टींकडे लक्ष दिलं ना, तर काहीही डाळींना होत नाही. छान अगदी डाळी टिकून राहतात. जर चण्याची डाळ तुम्हाला वर्षभरासाठी साठवायची असेल आणि ती डाळ तुम्हाला पुरणासाठी वगैरे वापरायची असेल ना, तर तुम्ही त्यालाही बोरिक पावडर लावू शकता आणि ती साठवून ठेवू शकता. परंतु जर बेसन बनवायचं असेल तर त्याला अजिबात तुम्हाला बोरिक पावडर लावायची नाही आहे. आता मी दाखवली आहे त्याप्रमाणे साठवून ठेवायची आहे. तर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.